नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतो क्वेश्चन नंबर 8. आपल्या नोट्स मधला क्वेश्चन आहे. ऑफकोर्स मॉड्यूल मधला क्वेश्चन आहे हा, म्हणजे आपल्याला करायचंच आहे कारण हा विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये. ओके. अ कंपनी ऑफ बिल्डर टू अ मल्टी स्टोर स्ट्रक्चर फॉर 40 lakhs. सो कॉन्ट्रॅक्ट प्राइस 40 लाख. Estimating the cost to be, underline the word to be, म्हणजे जर हे कॉन्ट्रॅक्ट मी कंप्लीट करायला गेलं तर मला एवढी कॉस्ट पडणार आहे. एस्टिमेटेड कॉस्ट, एस्टिमेटेड कॉस्ट म्हणजे हे जर माझं पूर्ण काम कंप्लीट झालं तर मला एवढी कॉस्ट होईल. एस्टिमेटेड कॉस्ट 36 lakhs नाही. याचा यूज नाही करायचा पुढे, फक्त लक्षात ठेवून दे. ॲट द एंड ऑफ द इयर, म्हणजे ह्या वर्षाच्या एंडिंगला द कंपनी हॅड रिसिव्ड, म्हणजे काय, कॅश रिसिव्ड 14,40,000, म्हणजे आपल्याला कॅश रिसिव्ड मिळाली 14,40,000. बिग 90% ऑफ द वर्क सर्टिफाइड. हे 14,40,000 आहे ना, वर्क सर्टिफाइडचा हा 90%. म्हणजे वर्क सर्टिफाइडचे 90% काढले की 14,40,000. म्हणजे 14,40,000 आपण 90% ने डिवाइड केला 16 लाख. याली तुमची वर्क सर्टिफाइडची अमाउंट. वर्क डन बट नॉट सर्टिफाइड, इसका मतलब वर्क अनसर्टिफाइड 40,000. And following expenditure were incurred: material 4 lakhs, labor 10 lakhs, plant 80,000. Material costing 20,000 were damage. Underline the word damage. Damage म्हणजे खराब झालं, loss. Plant is considered as having a depreciated 25%. Prepare contract account and show all the possible figure that can be reasonably be credited to profit and loss account. काय विचारलं त्यांनी? कॉन्ट्रॅक्ट अकाउंट काढा, ठीक आहे, ते सोपं आहे, पण त्यांनी पुढे काय विचारलंय? शो ऑल द पॉसिबल फिगर दॅट कॅन बी रिझनेबली बी क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला ते क्रेडिटला अमाऊंट करायची, त्याचं कॅल्क्युलेशन विचारलंय. आणि म्हणून हा प्रॉब्लेम मी एस्टिमेटेड कॉन्ट्रॅक्टचे 2 क्वेश्चन शिकवल्यानंतर हा प्रॉब्लेम येतोय. आणि यू विल गेट द इझिली आयडिया. प्रॉब्लेम सोपा आहे, अवघड नाही. आपलं कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट नाही झालं, आपलं कॉन्ट्रॅक्ट इनकम्प्लीटच आहे. तुम्ही बोला कसं कळलं इनकम्प्लीट आहे? अबे वर्क अनसर्टिफाइड डी आहे ना, म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट नाही झालं, आपलं कॉन्ट्रॅक्ट इनकम्प्लीट आहे. स्टार्ट. टू मटेरियल 4 lakhs, 2 labor 10 lakhs. प्लांट येणार नाही, आपण प्लांट वरचं डेप्रिसिएशन येईल. मग किती आहे डेप्रिसिएशन? 25%. 20,000. 80,000 25% 20,000. 20,000चं कॉस्टिंग मटेरियल खराब झालं, गेलं बाय. मटेरियल डॅमेज 20,000. म्हणजे तुम्ही मटेरियल डॅमेज मिळू शकतो किंवा आम्ही इथे लिहिणार बाय प्रॉफिट अँड लॉस, म्हणजे लॉस झाला नाही, ब्रॅकेट मध्ये लिहिणार मटेरियल डॅमेज. प्लांट कन्सिडर्ड हॅव्हिंग अ डेप्रिसिएटेड 25% झालं, ते झालं. बघा वर्क सर्टिफाइड, वर्क अनसर्टिफाइड घ्यायचं. बाय WIP वर्क सर्टिफाइड, वर्क अनसर्टिफाइड. सर्टिफाइड कितना है? काढले ना आपण 16 लाख. अनसर्टिफाइड किती आहे? दिलंय त्यांनी 40. संपला क्लोज. 16 40 20 16,60,000. 16,60,000 म्हणून हे किती आहे? 10 4 14 14,20,000. 16,60,000 म्हणून 14,00,000 2,40,000. हा आला आपला नॉशनल प्रॉफिट.
मग ते कसं? मी तुम्हाला एस्टिमेटेड एस्टिमेटेड कॉन्ट्रॅक्टचा प्रॉब्लेम शिकवताना एक फॉर्म्युला तयार करून दाखवलेला. तेव्हा काय दाखवलेलं माहिती आहे? तो प्रॉफिट इज इक्वल टू एस्टिमेटेड प्रॉफिट डिवाइडेड इनटू वर्क सर्टिफाइड अपॉन कॉन्ट्रैक्ट प्राइस. ये ध्यान में रखने का, ये ध्यान में. म्हणजे मला जर करंट इयरचा करेक्ट अमाउंट ऑफ प्रॉफिट पीएल ला ट्रान्सफर करायचं असेल तर मी हा फॉर्म्युला वापरणार. एस्टिमेटेड प्रॉफिट इनटू वर्क सर्टिफाइड डिवाइड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राइस. आधीच्या दोन प्रॉब्लेम मध्ये मी शिकवलंय. म्हणजे मला इथे एस्टिमेटेड प्रॉफिट काढावं लागणार. मग मी एस्टिमेटेड प्रॉफिट कसा काढणार? मला एस्टिमेटेड कॉस्ट माहिती आहे. किती आहे एस्टिमेटेड कॉस्ट? 36,80,000. मला कॉन्ट्रॅक्ट प्राइस माहिती आहे. किती आहे? 40 लाख. मग 40 लाखामधून 36,80,000 गेले. 3,20,000. This is our estimated profit. तो उलट सर इथे कसं कळलं? हो, इथे त्यांनी एस्टिमेटेड कॉस्ट दिलेली होती. आधीच्या दोन प्रॉब्लेम मध्ये एस्टिमेटेड कॉस्ट दिलेली नव्हती म्हणून आपण एस्टिमेटेड कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवला आणि मग एस्टिमेटेड प्रॉफिट काढला. इथे त्यांनी एस्टिमेटेड कॉस्ट दिली आहे, मग मी डायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट प्राइस मायनस एस्टिमेटेड कॉस्ट अँड वी विल गेट हियर एस्टिमेटेड प्रॉफिट. मला एस्टिमेटेड प्रॉफिट मिळाला. मग सिंपल आहे. मग मी असं सांगणार काय? 40 लाखाला 3,20,000चा प्रॉफिट. मग 16 लाखाला किती? म्हणजे पहिलं माझं प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन असणार आहे. हे पहिलं असणार. प्रॉफिट इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन ना, 3,20,000 इंटू 16 लाख अपॉन 40 lakhs. The amount of profit is 3,20,000 128. हे जे मी तुम्हाला शिकवलेलं होतं ते म्हणजे एस्टिमेटेड प्रॉफिट इनटू वर्क सर्टिफाइड अपॉन कॉन्ट्रॅक्ट प्राइस. त्यानंतर दुसरं वेगवेगळे त्यांनी विचारले. प्रॉफिट इज इक्वल टू 3,20,000 इंटू 14,20,000 डिवाइड बाय 36,80,000. The answer is 1, 2, 3, 4, 7, 8. हा काय आहे? हा एस्टिमेटेड प्रॉफिट. हा तुम्हाला माहिती आहे. 14,20,000 काय? हे जी गेल्या वर्षाची कॉस्ट प्राइस आहे. म्हणजे कॉस्ट आहे. म्हणजे हा जो प्रॉफिट वाटलाय ना, हा कॉस्टच्या बेसवर वाटलाय. कारण ही काय आहे? ही टोटल कॉन्ट्रॅक्टची कॉस्ट आहे. म्हणजे कॉस्टच्या बेसवर हा प्रॉफिट वाटलाय. एस्टिमेटेड प्रॉफिट, आता प्रॉफिट हाच आहे, इनटू लास्ट इयरची कॉस्ट डिवाइड बाय टोटल कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट. कारण ही टोटल कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट आणि 14,20,000 हे. ठीक आहे. थर्ड, प्रॉफिट इज इक्वल टू 3,20,000
into 14,20,000 divided by 36,80,000 into कॅश रिसिव्ड अपॉन वर्क सर्टिफाइड. आता कॅश रिसिव्ड अपॉन वर्क सर्टिफाइड मध्ये त्याचे पर्सेंटेज आपल्याला माहिती आहे 90%. तो कॅश रिसिव्ड अपॉन वर्क सर्टिफाइड. कॅश रिसिव्ड किती है 14,40,000 डिवाइड बाय वर्क सर्टिफाइड किती 16,000. म्हणजे हा फॉर्म्युला आहे तोच. त्याच्या पुढे आपण त्या बेसवर घेतलाय कॅश रिसिव्ड इनटू वर्क सर्टिफाइड. ओके, त्याची अमाउंट आहे 111,130. त्यानंतर नंबर 4 1 2 3 4 प्रॉफिट इज इक्वल टू $3,20,000 into 16 lakhs divided by 40 lakhs into cash received upon work certified. Cash received upon work certified म्हणजे इथे तुम्ही अमाउंट घेणार तर डायरेक्ट 90% करा. 115,200 झालं म्हणजे 4. एक काम करू, याला नंबर 1 देतो, याला नंबर 2 देतो, याला 3 देतो. म्हणजे हे जे दोन फॉर्म्युले आहेत हे कॉन्ट्रॅक्ट प्राइस आणि वर्क सर्टिफाइड आहेत आणि हे जे दोन फॉर्म्युले आहेत हे कॉस्ट बेसिस. म्हणजे 4 महिने आपण प्रॉफिट काढू शकतो. ओके, थँक्यू.